नमस्ते. आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे फ्राय इडली. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे माझ्याकडे 6 इडल्या आहेत. पहिले आपल्याला इडली कापून घ्यायची आहे. तर मी ते कापून घेते. जास्त मोठेही नाही करायचे, तर थोडेसे असे तुकडे करायचे एवढे एवढे असे. त्यामुळे कसा मसाला पण व्यवस्थित लागला जातो. असे लांबट केले तरीही चालेल, तसे पण छान वाटतात. पण मी आता असे तुकडे करून घेते त्याचे. असे मी छोटे केलेत, खायलाही बरे वाटतात असे. तर आता मी सर्व इडली इथे कापून घेते. मी इथे बघा आता सर्व इडली कापून घेतली आहे. तर आपण आता हे फ्राय करायला घेऊया. इडली फ्राय करण्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलाय आणि आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचंय. इथे आता तेल घालून घेतलंय. तेल चांगलं असं गरम व्हायला पाहिजे. अगदी झटपट होते इडली फ्राय आणि खायला तितकीच छान वाटते, मस्त असे. इथे आता तेल व्यवस्थित असं गरम झालंय. त्यामध्ये मी अर्धा चमचा राई घालून घेते. राई व्यवस्थित अशी फुटली गेली पाहिजे, चांगली तडतडली पाहिजे. इथे मी राई घालून घेतली. आता थोडासा हिंग घालून घेते. गॅस कमी करायचा आणि एक कांदा चिरून घेतलाय, तो घालून घेते मी आणि कढीपत्ता घालते. कांदा आपल्याला छान असा लाल करायचा आहे थोडंसं. इथे आता कांदा हलकासा लाल झालाय आणि मऊ पण झालाय. आता आपल्याला थोडीशी मिरची पावडर घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा मी घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते आणि मीठ घालते. आपल्या इडलीमध्ये मीठ आहे त्याप्रमाणे थोडंसं घालून घ्यायचं, जास्तही नाही घालायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आता जी आपण इडली घेतलेली कापून ती घालून घ्यायची. आता सगळ्या इडलीला मसाला लागेल असं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. मी ते मसाल्यामध्ये इडली घातली आणि 2 ते 3 मिनिटं परतून घेतली. व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायची इडली. आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मी सांबार मसाला घालून घेते. मस्त अशी चव येते सांबार मसाल्यामुळे. जर सांबार मसाला नसेल तर किचन किंग मसाला घातला तरी चालेल, त्याने पण छान वाटतं. आणि सांबार मसाला शेवटी घालायचा सगळ्यात, मस्तच एक छान वाटतं खायला. मी सांबार मसाला घातला आणि एखादा मिनिट असं परतून घेतलंय. वरून थोडीशी परत मी कोथिंबीर घालते. कोथिंबीरचं मस्त छान वाटतं याच्यामध्ये. कोथिंबीर थोडी जास्ती घालायची. आता मी गॅस बंद करते. आपली इडली फ्राय तयार झाली आहे. इथे आपली फ्राय इडली तयार झाली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होते आणि खायला तर एकदम मस्त अप्रतिम अशी लागते. चव एकदम भारी वाटते खायला. मुलांना तर अगदी आवडेलच नक्की. एकदा बनवून दिलात ना तर परत बनवून द्यायला सांगतील, एवढी छान वाटते. किती मस्त रंगही आलाय बघा, सुंदर वाटते अशी इडली. तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.